जॉन ऑस्टिन. एकत्ववादी राजकीय विचार. जॉन ऑस्टिन 1790 ते 1859. राज्यशास्त्राला जॉन ऑस्टिन याने सार्वभौम सत्तेची फार मोठी देणगी दिली. आधुनिक काळात सार्वभौम सत्तेचा तो फार मोठा व्याख्याता मानला जातो. जॉन ऑस्टिनचा जन्म 1790 मध्ये झाला. प्रारंभिक शिक्षण झाल्यानंतर तो सैन्य दलात भरती झाला. 5 वर्षानंतर त्याने ती नोकरी सोडली. वकिलाची परीक्षा पास केल्यावर त्याने 1818 मध्ये वकिली सुरू केली. वकिलीच्या व्यवसायातही तो सफल झाला नाही. त्याच्या संसाराचा सर्व भार त्याचा लहान भाऊ सहन करत होता. 1826 मध्ये तो लंडनच्या विश्वविद्यालयात अध्यापन कार्य करीत होता. विधिशास्त्राचे अध्यापन कार्य त्याला आकर्षक वाटले, पण विद्यार्थ्यात त्यात रुची नव्हती. विधी विभागात शेवटी 5 विद्यार्थी राहिले. शेवटी ऑस्टिनला अध्यापन कार्यही सोडावे लागले. नंतर तो लेखन कार्याकडे वळाला. 1832 मध्ये त्याचे प्रोव्हियन्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स हे पुस्तक प्रकाशित झाले. न्यायशास्त्राचे अध्ययन करण्यासाठी तो जर्मनीत गेला होता. त्याच्या मृत्यूनंतर 1859 मध्ये त्याच्या पत्नीने त्याचे लेख एकत्र करून ते लेक्चर्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स या नावाने प्रसिद्ध केले. या पुस्तकाने जॉन ऑस्टिनला विधिशास्त्रात असाधारण महत्त्व प्राप्त करून दिले. जॉन ऑस्टिन जीवनात लोकप्रियता प्राप्त करू शकला नाही, पण मृत्यूनंतर तो खूप लोकप्रिय झाला. जॉन ऑस्टिनची ग्रंथरचना. जॉन ऑस्टिनची एकंदर 3 पुस्तके प्रकाशित झाली. द प्रोव्हियन्स ऑफ ज्युरिस्प्रुडन्स, डिटरमाइन, अ प्लिया फॉर कॉन्स्टिट्यूशन, ऑन द स्टडी ऑफ ज्युरिस्प्रुडन्स. ऑस्टिनचे विधी संबंधी विचार. जॉन ऑस्टिनने रोमन, जर्मन, ब्रिटिश सामान्य विधीचे सखोल अध्ययन केले होते. कायद्याचे सकारात्मक रूप स्पष्ट करण्याचा त्याने प्रयत्न केला. नैसर्गिक विधीवर त्याचा विश्वास नव्हता. कायद्याला तो स्पष्टता आणि निश्चितता देऊ इच्छित होता. विधीची व्याख्या त्याने पुढील प्रमाणे केली आहे. विधी म्हणजे एका सुनिश्चित उच्चतर मानवाद्वारे इच्छेची अभिव्यक्ती आहे. त्यानुसार एक निश्चित आचरण केले पाहिजे. जी व्यक्ती त्यानुसार आचरण करणार नाही त्या व्यक्तीला कठीण शिक्षा भोगावी लागेल. Law as an expression of will by determinate superior that a certain course of conduct come to pass, failing which an evil will come upon who deviate from that course. ऑस्टिनच्या विधी संबंधीच्या व्याख्येतून पुढील गोष्टी स्पष्ट होतात. विधी सार्वभौमत्वाचा आदेश आहे. सार्वभौमाचा आदेश आहे. सॉवरिंग पॉवर, ऑर्डर ऑफ सॉवरिंग पॉवर. हे आदेश न्यायालयाद्वारे लागू केले जातात. न्यायालयाद्वारे जे नियम लागू केले जाऊ शकत नाही त्यांना विधी म्हणता येत नाही. सामाजिक प्रथा, ईश्वरी नियम, धर्मशास्त्र यातील विधानांना कायदा म्हणता येत नाही. विधी फक्त त्यालाच म्हणता येतं की जो सार्वभौमाने दिलेला आदेश आहे आणि ज्याचे उल्लंघन दंडनीय आहे. ऑस्टिनच्या काळात प्रचलित असलेले विधी त्याने 3 वर्गात विभाजित केले आहेत. एक निश्चित विधी, प्रॉपर लॉ, अनिश्चित विधी, इम्प्रॉपर लॉ, प्रतिकात्मक विधी, मेटाफॉरिकल लॉज. सकारात्मक विधीचे तो पुन्हा 2 भागात विभाजन करतो. मानवी विधी व दैवी विधी. अनिश्चित विधीमध्ये तो सामाजिक रीतिरिवाज आणि आंतरराष्ट्रीय विधी यांचा अंतर्भाव करतो. ऑस्टिनचे विधीचे वर्गीकरण पुढील तक्त्यावरून स्पष्ट होते. विधी लॉज. निश्चित विधी, अनिश्चित विधी, प्रतिकात्मक विधी. निश्चित विधी, दैवी विधी, राजकीय विधी, संस्थांचे विधी. त्याच्यानंतर प्रतिकात्मक विधी जे आहेत ते विज्ञान विधी, राजनीती व अर्थशास्त्राचे विधी. ऑस्टिनने आपल्या विधीच्या विश्लेषणात न्यायशास्त्राला राज्यनिर्मित कायद्याशी संबंध केले आहे. ऑस्टिनचा सार्वभौम सत्तेसंबंधी सिद्धांत. ऑस्टिनचा सार्वभौम सत्तेचा सिद्धांत म्हणजे राज्यशास्त्राला मिळालेली फार मोठी देणगी आहे. हॉब्स आणि बेंथम या दोघांचाही त्याच्यावर प्रभाव पडला होता. हॉब्स आणि बेंथम याच्या विचारांचे त्याने समर्थन केले. ऑस्टिनच्या पूर्वी हॉब्स, रुसो, बोंदा यांनी सार्वभौम सत्तेची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला, पण ऑस्टिन इतकी स्पष्ट व्याख्या कोणीही करू शकले नाही. बेंथमच्या मते राज्य किंवा राजकीय समाज त्यालाच म्हणता येईल की ज्यामध्ये एक व्यक्तिसमूह किंवा बहुसंख्य लोक एका व्यक्तीची किंवा व्यक्तिसमूहाची आज्ञा स्वाभाविकपणे पाळतात, कारण त्याचा आदेश म्हणजे कायदा असतो. अशा प्रकारे आदेश देणारी व्यक्ती सर्वोच्च सत्ताधारी राहील आणि सार्वभौम सत्ता त्यामध्येच निहित राहील. बेंथमचा सिद्धांत ऑस्टिनच्या सिद्धांताचा आधार बनला.
बेंथमने सार्वभौम सत्तेच्या केवळ सकारात्मक बाजूवर भर दिला, तर ऑस्टिनने त्याला नकारात्मक तथ्यांची जोड देऊन सार्वभौम सत्तेची व्याख्या पूर्ण केली. सार्वभौम इतर कुणाचीच आज्ञा पाळत नाही, हे मत ऑस्टिनने मांडले. बेंथमने मात्र हा विचार प्रकट केला नव्हता. ऑस्टिनच्या विधी संबंधीच्या विचारातून त्याचे सार्वभौम सत्तेसंबंधीचे विचार विकसित झाले आहेत. ऑस्टिनने सार्वभौम सत्तेसंबंधीची पुढीलप्रमाणे व्याख्या केली आहे. जर एखाद्या समाजातील अधिकांश भाग एका निश्चित सर्वोच्च व्यक्तीच्या आज्ञांचे पालन स्वाभाविकपणे करीत असेल आणि त्या निश्चित सर्वोच्च व्यक्तीला साधारणतः इतर कोणत्याच सर्वोच्चाची आज्ञा पाळावी लागत नसेल, तर त्या समाजामध्ये तो निश्चित व्यक्ती प्रभुत्व संपन्न असतो आणि तो समाज ती सर्वोच्च व्यक्ती मिळून राज्य होते. ऑस्टिनच्या सार्वभौमत्वातून पुढील लक्षणे स्पष्ट होतात. सार्वभौम एखादी निश्चित व्यक्ती असली पाहिजे, ती काल्पनिक नसावी. ऑस्टिनची सर्वोच्च व्यक्ती मनुष्य असली पाहिजे. ईश्वराला सार्वभौम म्हणता येणार नाही. ऑस्टिनचा निश्चित मानवश्रेष्ठ दुसऱ्या कोणत्याही उच्च अधिकाऱ्याची आज्ञा पाळत नाही. त्याच्या इच्छेचे पालन मात्र समाजातील अधिकांश लोक करतात. आदेशांचे पालन ते स्वभावतःच करतात. सार्वभौम विधीच्या वर आहे. सार्वभौमाने दिलेले आदेश म्हणजे कायदे होत. सार्वभौमाची आज्ञा न पाळणाऱ्यास दंड होतो. सार्वभौम सत्ता राज्याचे अनिर्वाह्य लक्षण आहे. सार्वभौम सत्ता अविभाज्य असते, तिचे विभाजन होत नाही. सार्वभौम सत्ता अमर्यादित असते. ऑस्टिनने सार्वभौम सत्तेची व्याख्या विधीच्या दृष्टिकोनातून केली आहे. त्याचा सार्वभौम सत्ता निश्चयात्मक, स्वेच्छाधारी, असीमित, अविभाज्य, अदेय, सर्वव्यापक, स्वार्थी असतो. सार्वभौम सत्तेच्या सिद्धांतावरील आक्षेप. ऑस्टिनच्या मते सार्वभौम सत्ता निश्चित मानवश्रेष्ठामध्ये निवास करते. सर हेनरी मेनच्या मते प्रभुत्व संपन्न निश्चित व्यक्तीची कल्पना भ्रामक आहे, त्यात तथ्य नाही. आजपर्यंत इतिहासात असे कितीतरी राज्य होऊन गेले आहेत की ज्यामध्ये सार्वभौम सत्ता शोधून काढणे कठीण होते, पण तरी देखील ती राज्य सुव्यवस्थित चालली होती. कायद्याचे पालन मनुष्य करतो, ती निरंकुश राज्याची इच्छा असते. म्हणून नव्हे तर कायद्याचे पालन भावना, परंपरा, विश्वास, प्रथा या आधाराने होते. अनेक प्रथा अशा आहेत की ज्यांना सार्वभौमाची मान्यता मिळाली नाही, पण ते कायदे म्हणून मानले जातात. रणजित सिंह राज्यात शक्तिशाली होता. कोणतेही आदेश तो देऊ शकत होता, पण आपल्या जीवनात त्याने कोणताही आदेश, प्रथा, परंपरा, रीतिरिवाज या विरुद्ध दिला नाही. म्हणजेच त्यावेळेचे कायदे हे निरंकुश राजाचे आदेश नव्हते, पण त्याचे पालन लोक मात्र करीत होते आणि राज्यही अस्तित्वात होते. ऑस्टिन म्हणतो त्याप्रमाणे राज्यासाठी सर्वश्रेष्ठ सत्ता धारण करणारी निश्चित व्यक्ती आवश्यक नाही, असे या उदाहरणावरून सहज स्पष्ट होते. निश्चित मानवश्रेष्ठाच्या अभावी सुद्धा राज्य आणि कायदे कायम राहू शकतात. गिलख्रिस्टच्या मते ऑस्टिनने आपला सिद्धांत इंग्लंड व अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेवर लागू केला तेव्हाच त्यातील अडचणी दिसल्या. इंग्लंडमधील सार्वभौम सत्तेचे निवासस्थान कोणते आहे यासंबंधी ऑस्टिनने परस्पर विरोधी विधाने केली आहेत. एका ठिकाणी तो म्हणतो संसद संप्रभू आहे, तर दुसरीकडे म्हणतो लॉर्ड सभा, राजा आणि मतदार संयुक्त रूपात सार्वभौम आहेत. लोकसभा विसर्जित झाल्यानंतर मतदार सार्वभौम असतात असे तो म्हणतो. कधी लोकसभेला तो मतदाराची ट्रस्टी मानतो, तर कधी मानत नाही. अमेरिकेच्या घटनेत ऑस्टिनचा निश्चित सार्वभौम शोधून काढणे कठीणच आहे. तेथे काँग्रेस सर्वश्रेष्ठ नाही आणि कार्यकारिणी अथवा न्यायपालिकाही सर्वश्रेष्ठ नाही. ऑस्टिनचा निश्चित सार्वभौम तेथे सापडत नसला तरी अमेरिका हे राज्य आहे. गिलख्रिस्टच्या मते रीतिरिवाज म्हणजे विधी नव्हे, तर युगायुगाचा तो परिणाम आहे. महान पीठ सारखा निरंकुश राजा देखील रीतिरिवाजांचा दास बनेल, त्यांचा संरक्षण बनेल, नाही तर त्याला क्रांतीला तोंड द्यावे लागेल. मॅकआयव्हरच्या मते राज्याला रीतिरिवाज बनविण्याची शक्ती नाही आणि ते नष्ट करण्याचीही शक्ती नाही. ऑस्टिन या परंपरागत नियमांची अवहेलना करतो. वास्तविक हे नियम म्हणजे सार्वभौमाचे आदेश नाहीत, तर पूर्वीच्या परिस्थितीने दिलेली ती देणगी आहे. आधुनिक काळातील कॅब्रे, ड्युगी, लॉक्स्की यांनी कायद्याच्या इतर उगमस्थानाची चर्चा केली आहे. त्यांच्या मते राज्य कायदे बनवित नाहीत, तर कायदेच राज्य निर्माण करतात. विधी आचरणाचे ते नियम आहे की ज्यांचे पालन साधारण मनुष्य जाणून करतो की सामाजिक जीवनापासून प्राप्त होणाऱ्या सोयी व लाभ यांच्या वृद्धीसाठी तसे करणे आवश्यक आहे. लास्कीच्या मते कायद्याचे पालन दंडाच्या भीतीने केले जात नाही, तर लोकांमध्ये कायद्याच्या अनुरूप आचरण करण्याची भावना असते. लास्कीच्या शब्दात द नोशन ऑफ कमांड इन लॉ इज कॉन्टिजंट अँड इनडायरेक्ट अँड द आयडिया ऑफ पेनल्टी इज अगेन सेव इन द मोस्ट circuitous way.
notably absent. ऑस्टिन सार्वभौम सत्तेला अमर्यादित मानतो, पण अनेक सत्तावाद्यांच्या मते वैधानिक रूपात जरी सार्वभौम सत्ता अमर्यादित मानली जात असली तरी व्यवहारामध्ये ती अमर्यादित नाही. व्यवहारात त्याच्या प्रत्येक पैलूवर राजकीय आणि ऐतिहासिक सीमा लागलेली असते. लेस्की स्टीफनच्या मते सार्वभौम सत्ता आंतरिक आणि बाह्य अशा दोन्ही दृष्टीने मर्यादित आहे. प्रत्येक व्यवस्थापिका सामाजिक परिस्थितीचा परिणाम आहे. समाजाचे स्वरूप ज्या तत्वांनी निर्धारित होते त्याच तत्वांनी व्यवस्थापिकेचे स्वरूपही निर्धारित होते. बाह्य दृष्टीने सार्वभौम सत्तेवर आंतरराष्ट्रीय वादाचे बंधन पडते. आजची राज्ये आंतरराष्ट्रीय विधीला डावलू शकत नाही. राज्याच्या सार्वभौम सत्तेला विश्वराज्याच्या कल्पनेने धक्का पोहोचला आहे. लॉस्कीच्या मते आजपर्यंतच्या इतिहासात कोणीही अमर्यादित सत्तेचा उपयोग केला नाही. टर्कीच्या सुलतानाची शक्ती उच्च सीमेवर पोहोचली तेव्हाही त्याची शक्ती देशात प्रचलित प्रथेने सीमित झाली होती. साधारणतः प्रत्येक देशातील शासकाची शक्ती रीतिरिवाज व प्रथा यांनी मर्यादित झालेली असते. नो सॉव्हरिंग हॅज एनिवेअर possess unlimited power and the attempt to exert in has always resulted in the establishment of a safeguards. Even the Sultan of Turkey in the height of its power was himself bound down to a code of traditional obedience of which was practically कंपल्सरी अपॉन हिम. ऑस्टिनचे महत्त्व आणि प्रभाव काय होता? तर ऑस्टिनच्या सिद्धांतावर अनेक प्रकारे टीका होत असली तरी ऑस्टिनच्या सिद्धांताचे महत्त्व नाकारता येणार नाही. ऑस्टिनने सार्वभौम सत्तेच्या कायदेशीर बाजूवर दिलेला जोर महत्त्वपूर्ण आहे. आधुनिक राज्यातील सत्ता आज खरोखरच आंतरिक जीवनाचे पर्याप्त नियंत्रण करीत आहे. बाह्य दृष्टीने देखील राज्य स्वतंत्र आहे. सार्वभौम सत्तेच्या व्याख्येत त्याने शुद्धता, स्पष्टता, सुबोधता आणण्याचा प्रयत्न केला. पुढे येणाऱ्या अनेक विचारवंतांवर ऑस्टिनच्या सिद्धांताचा प्रभाव पडला आहे. मॅक्सीच्या मते अनेक सत्तावाद्यांच्या टीकेनंतरही ऑस्टिनच्या सिद्धांताची प्रतिष्ठा कमी झाली नाही. हा सिद्धांत म्हणजे राष्ट्रवादाचा प्रमुख आधार झाला आहे.